पुढे राजकीय वर्तुळातून आणखी एक महत्त्वाची बातमी येते मनसेच्या गोट्यातून। मनसेचा 20 जूनला मुंबईमध्ये मेळावा होणार आहे। मनसैनिकांना राज ठाकरे संबोधित करणार आहेत। शिवसेना युबीटी खासदार फुटीवर यामध्ये राज ठाकरे त्यांच्या मेळाव्यामध्ये नेमकं काय बोलतात हे पाहावं लागणार आहे। या आधी सुद्धा अनेकदा राज ठाकरे यांनी टीका केलेली आहे। तर मनसेचा आता 20 जूनला मुंबईमध्ये मेळावा आहे, तेव्हा या मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमक्या आत्ता नुकत्याच झालेल्या या फुटीर संदर्भात शिवसेना युबीटीचे खासदार फुटले त्या संदर्भात काय नेमकं बोलतात हे पाहायचंय। तर राज ठाकरे संबोधित करणाऱ्या मनसैनिकांना 20 जूनला मुंबईमध्ये मेळावा होणार आहे आणि त्या मेळाव्यामध्ये निश्चितच राज ठाकरे घणाघाती भाष्य करतील अशी अपेक्षा आहे। त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते मनसेच्या या मेळाव्याकडे। 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, तर इकडे मनसेचा 20 जूनला मुंबईमध्ये मेळावा असणार आहे। या मेळाव्याचे काय काय नेमके महत्त्वाचे मुद्दे असतील हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्याचा जो एक ज्वलंत मुद्दा आहे तो म्हणजे युबीटीमधल्या खासदारांची फूट। या संदर्भात राज ठाकरे काय भाष्य करतील निश्चितच सगळ्यांचं लक्ष असेल। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। मनश्री, मनसेचा मेळावा आहे असं कळतंय 20 जूनला आणि अर्थातच आत्ताची सध्याचा जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्वलंत मुद्दा आहे, त्यावर राज ठाकरे भाष्य करतील अशी अपेक्षा आहे। काय काय नेमकं मेळाव्याचं स्वरूप असणार आहे, काय काय मुद्दे यामध्ये पुढे येऊ शकतात? एकंदरीतच सध्याच्या महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीबाबत राज ठाकरे त्यांची काय भूमिका स्पष्ट करतायत हे बघणं तर महत्त्वाचं आहे। कारण ठाकरे बंधूंची युती कशा पद्धतीने पुढे जाते याचं कदाचित प्रतिबिंब या मेळाव्यामधल्या भाषणामधून दिसून येईल। दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे मुंबईत अनेक ठिकाणी पांढऱ्या पट्ट्यांचा वाद असेल किंवा एकंदरीतच पुन्हा एकदा भाषिक वाद यानं त्या निमित्ताने पुन्हा एकदा उफाळून येतोय। त्या बाबतीत सुद्धा मनसेचे प्रमुख म्हणून नेते म्हणून राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे। सोबतच मनसेचे जे संघटनात्मक पद्धती आहे, कार्यपद्धती आहे, इथून पुढे कशा पद्धतीने कामकाज करायचं आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यांचे दौरे काही काळापूर्वी करण्यात आलेले होते, संपर्क प्रमुख नव्याने नेमण्यात आलेले होते, तर या संदर्भात सुद्धा पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाईल। मात्र अर्थातच राज ठाकरे जेव्हा भाषण करतात किंवा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतात तेव्हा अर्थातच सध्या सुरू असणाऱ्या राजकारणावरती तात्कालिक राजकारणावरती त्यांची टिप्पणी ही विशेष असते। त्याच्यामुळे राज ठाकरे सध्या सुरू असलेल्या राजकारणावर नेमकी काय भूमिका घेत आहेत आणि ठाकरे बंधूंच्या युतीच्या बाबत पुढची दिशा काय असेल हे कशा पद्धतीने सांगतायत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। निश्चितच मनश्री, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या। त्यामुळे आता निश्चितच राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता असणार आहे ती मनसेच्या या मेळाव्याची।